श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजपासून आपण प्रत्येक व्लॉगमध्ये हे बघणार आहोत की राशीनुसार कोणता मंत्र स्वामींनी आपल्याला सांगितला आहे. ठीक आहे. जो जप केल्यानंतर आपल्याला बघा, आपल्याला अनेक अडचणी असतात आयुष्यात. मग त्या आपल्या घरातील असो किंवा आपल्या शारीरिक अडचणी असो किंवा पैशासंबंधी आर्थिक कोणत्याही अडचणी असो, तर राशीनुसार प्रत्येक अडचणींवर एक मंत्र स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला आहे. सो तो मंत्र जर तुम्ही रोज पठण केला, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल, जसा वेळ भेटेल तसा फक्त मनापासून स्वामी समर्थांचा तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. ठीक आहे. आणि राशीनुसार प्रत्येक मंत्र हा वेगवेगळा असणार आहे. सो ज्या राशीनुसार जो मंत्र असेल तो मी तुम्हाला प्रत्येक व्लॉगमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यांनी नक्की मंत्र कंटिन्यू म्हणजे ऐकण्यासाठी, ज्या ज्या राशींचा जो आहे तो ऐकण्यासाठी कंटिन्यू व्लॉगवर राहायचा आहे. पूर्ण व्हिडिओ हा नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला समजणार आहे की कोणत्या राशीसाठी कोणता मंत्र हा वापरलेला आहे. सो सगळ्यांनी चॅनलवर नवीन असताल तर प्लीज, आणि सगळ्यांपर्यंत माझी ही स्वामी चरणी प्रार्थना आहे की ज्या कोणी स्वामी भक्तांना माझ्या काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असतील, तर मी त्या छोट्याशा आणि मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो काही जरी प्रॉब्लेम असतील तरी पण तुम्ही मंत्राचा पठण करा, जप करा. तुम्हाला निश्चितच 100% मी महाराजांना प्रार्थना करते की ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम असतील त्यांचे ते दूर होऊ देत. सगळ्यांचं आयुष्य सुंदर आणि मस्त आणि आनंदी होऊ देत. कारण आयुष्यात अजून काही पाहिजे नसतं. आपण जर आनंदी असलो तर आपण दुसऱ्यांना आनंदी निश्चितच ठेवू शकतो. चला तर मग आपण सुरुवात करणार आहोत शेवटच्या राशीपासून. आणि प्लीज सगळ्यांनी कमेंटमध्ये मला सांगायचं आहे कोणती कुणाची रास आहे. ठीक आहे. आज आपण शेवटच्या राशीपासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे जी रास आहे आपली 12वी रास, ती रास आहे मीन रास. ठीक आहे. मीन रास, ज्यांची मीन रास असणार आहे त्यांनी ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार कुठेही करू शकता. असं काही नाही की मठात जाऊन करा, मंदिरातच करा, इथे करा, तिथे करा, अजिबात नाही. तुम्ही जिथे बसणार, तुम्हाला असं वाटतं की अरे यार आता आपण रिलॅक्स फील करतोय, आपण मंत्राचं पठण करूयात. ठीक आहे. आणि मनोभावे करा. निश्चितच स्वामी समर्थ महाराज तुमची हाक नक्की ऐकतील आणि तुमच्या आयुष्यातील ज्या कोणत्या अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करतील. चला तर मग सुरू करूयात मीन राशीपासून. तर मीन रास ज्यांची आहे, ठीक आहे, त्यांनी आणि मला कमेंट करून सांगा मीन रास कुणाकुणाची आहे. ठीक आहे. मीन राशीवाल्यांनी कमेंट करायची आहे. चला तर मग. आणि मीन राशीचा मंत्र आहे, मंत्र नीट ऐकायचा सगळ्यांनी किंवा नोट करून घ्या. ठीक आहे. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. असा हा मीन राशीवाल्यांसाठी मंत्र आहे. रोज पठण करा. ठीक आहे. निश्चितच तुम्हाला काहीही अडचणी असू देत, काहीही प्रॉब्लेम असू देत, तो तुमच्या आयुष्यातून नक्कीच दूर होतील, ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. ठीक आहे. आणि भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. राशी तुम्ही सांगत चला की माझी ही राशी. आपण लास्टपासून पहिल्यापर्यंत येऊयात. ठीक आहे. आपण थोडंसं उलटं करूयात म्हणजे पटापट होऊन जाईल. ठीक आहे. चलो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनचं बटन दाबून ठेवा. नेक्स्ट राशीचं जर तुम्हाला मंत्र ऐकायचा असेल तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. पेजवर नवीन असाल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. ठीक आहे. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.